मुंबई भारतीय हवामान खात्यानं आज पहाटेपासूनच ठाणे जिल्ह्यासह काही भागात रेड अलर्ट जारी केलेला आहे। अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कर हे सतर्क झालंय। घाबरू नका, सतर्क राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा असं आव्हान नवी मुंबई पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी नवी मुंबईकरांना केलं आहे। सध्या आपण आहोत नवी मुंबई महानगरपालिकेतील मुख्यालयामध्ये। हे जे आहे आपण पाहताय हे मुख्यालयातील प्रादेशिक व्यवस्थापन आहे, आपत्कालीन व्यवस्थापन आहे। आज आपण पाहताय सकाळपासूनच जवळपास 70 मिलीमीटर पावसाची नोंद नवी मुंबईमध्ये झालेली आहे। नवी मुंबई भारतीय हवामान खात्याने सांगितलेलं आहे की पहाटेपासूनच जिल्ह्यासही काही भागात रेड अलर्ट जारी केलेला आहे, अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे आणि हे सर्व लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ, एसडीआरएफ व लष्कर सुद्धा सतर्क करण्यात आले। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, जुन्या व धोकादायक इमारतीपासून दूर राहण्याचे, गरज असल्याशिवाय घरावर पडण्याचे नवी मुंबई पालिकेने आदेश दिलेले आहे। आपण पाहताय नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नका, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा असे नवी मुंबई महानगरपालिके आयुक्त आहे डॉक्टर कैलाश शिंदे यांनी सर्वांना आवाहन केलेलं। आपण जर एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय हे नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रादेशिक आपत्कालीन व्यवस्थापन आहे। या ठिकाणी फक्त हा एनएमएमटीचा नंबर आहे, हा वाशी रेल्वे स्टेशनचा नंबर आहे। त्या ठिकाणी काय पाणी भरलं किंवा कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर हा फोन डायरेक्ट उचलल्यानंतर तिकडे लागतो। एकंदरीत वाशी फायर आहे, पोलीस कंट्रोल आहे, मेन म्हणजे मंत्रालय आहे। आपण जर पाहिलं तर हा मंत्रालयाचा कंट्रोल आहे। इथून जर फोन हा उचलला तर कुठल्याही प्रकारची मदत करायची असेल किंवा इथे काही मोठी घटना घडली तर त्या ठिकाणी आपल्याला तो मेसेज द्यायचा असेल तर इथून डायरेक्ट हा मंत्रालयाला कनेक्ट होतो, हा बीएमसी ला कनेक्ट होतो आणि हा आपला ठाणे जिल्हा कलेक्टरचा नंबर आहे। इथून जर आपण हा फोन उचलला तर डायरेक्ट ठाणे कलेक्टर आपत्कालीन व्यवस्थापन या ठिकाणी लागत असतो। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये जर अशा कुठल्या परिस्थिती निर्माण झाली तर आपत्ती व्यवस्थापन कशा प्रकारे सज्ज आहे हे आपण पाहिलं। राहुल कांबळे, एनडीटीव्ही मराठी, नवी मुंबई।